व्यक्तिगत नको ना. नाही तुमचं विजन मांडा, आम्ही विजन मांडलं. आम्ही कुणाचं व्यक्तिगत टीका नाही केली. नाही विचारलं पाहिजे ना, काम काय केलं ते विचारलं तुमचं विजन मांडा, बोलायला सगळ्यांना नाही. मग बोला ना तुम्ही बोलत राहा. तसं नाही, काहीतरी ठरलंय. नाही विषय बोलायला सगळं आहे. बोललो. भविष्य काळाचा विचार करून देशातील सर्वोत्तम शहर व्हावं, माझं पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर असावं. म्हणजे मला वाटतं की पुणे शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नुसते ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हर करून चालणार नाही. पुणे श्रमिक पत्रकार संघाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन की खर तर ही निवडणूक लोकसभेची निवडणूक, देशाची निवडणूक, आणि स्वाभाविकपणे पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे लोकसभा म्हणून देशातलं एक खूप वेगळ्या अर्थानं आपलं महत्व आहे. त्यामुळे पुण्यातून येणारा लोकप्रतिनिधी दिल्लीतला, संसदेतला या निवडणुकीच्या निमित्तानं निवडला जाणार, आणि म्हणून स्वाभाविकपणे केंद्र स्तरावरचे अनेक विषय या शहराचे काय आणि ते सोडवण्यासाठी किंबहुना पुणे शहराचं पुढचं विजन काय, साधारणतः या संदर्भामध्ये बोलणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. जरी केंद्राचे विषय आपण म्हटलं तरी शहराचा खासदार म्हणून केवळ तितकाच मर्यादित राहू नये. स्थानिक स्वरूपाचे प्रश्न असतील, राज्य शासनाच्या स्वरूपाचे प्रश्न असतील, या सगळ्यांची एकत्रितपणे मोठ बांधून त्या ठिकाणच्या ज्या व्यवस्था आहेत, सरकारी व्यवस्था असेल, सत्ता असेल, यांच्या माध्यमातून या शहराला भविष्य काळाचा विचार करून देशातील सर्वोत्तम शहर व्हावं, माझं पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर असावं, अशा दृष्टीनं विचार आम्ही करतोय. याची थोडी पार्श्वभूमी जर मागे जाऊन पाहिली तर मला असं वाटतं आज शहर म्हणून आम्ही वाढलोय. 518 स्क्वेअर किलोमीटर इतकं आमचं क्षेत्रफळ झालं. 6 मिलियन पॉप्युलेशन, 60 लाख लोकसंख्येवरती जवळपास आम्ही पोहोचलो. आणि मग स्वाभाविकपणे या शहराच्या नागरी समस्या असतील, पायाभूत सुविधा असतील, त्याच्यावरती नैसर्गिकरित्या काही ताण नक्की येणार. खर तर शहर वाढणार आहे, शहर मोठं होणार आहे, हे काही अगोदरच्या काही लोकांना समजलं नाही का, किंवा माहिती नव्हतं का? पुणेकरांनाही ते माहिती होतं. मला असं वाटतं की त्याचा विचार आज जे काही नागरी प्रश्न काही या शहरामध्ये जाणवत आहेत, जे वास्तव आहे ते स्वीकारलंही पाहिजे. राजकीय विषय होत राहतील, कुणाची नैतिक जबाबदारी आहे, कुणी केलं पाहिजे होतं, पण आज शहर वाढलं त्यामुळे स्वाभाविकपणे शहरातल्या काही समस्या या निश्चितपणे आपल्या समोर आहेत. पुणे म्हटल्यानंतर आता स्वाभाविकपणे वाहतुकीचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. पुणे म्हटल्यानंतर नागरिक आता जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा पाण्याच्या विषयात विचारतात की भविष्यातलं पाण्याचं नियोजन काय. जेव्हा भेटतो तेव्हा विमानतळाचा विषय काय, मेट्रोच्या संदर्भातले अनेक विषय, भविष्यातलं काय, असे केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका या सगळ्या स्तरावरचे विषय हे स्वाभाविकपणे समोर येत आहेत. मला असं वाटतं की हे जे काही मी 2-3 विषय म्हटलं, वाहतूक असेल किंवा अनेक काही नागरिकरणाचे, हे खरं तर 25 ते 40 वर्षापूर्वी ज्या वेळेला महापालिका, राज्य आणि केंद्रात एकच सत्ताधारी असतील, प्रशासन म्हणून सुद्धा कोणी असेल, त्यावेळेचे जे कोणी महापालिका आयुक्त असतील, राज्य शासनामधले काही प्रशासकीय व्यवस्था असेल, पुढच्या 25-50 वर्षाचा विचार जितका व्हायला हवा होता तेवढा केला नाही असं मला वाटतं. तो जर तेव्हा केला असता तर आज आम्हाला पुणे वाढणार आहे हे काही आज नाही झालं ना, तेव्हाही कळलं होतं. मग साधारणतः त्या दृष्टीनं त्यावेळेला नियोजन केलं गेलं नाही असं माझं मत आहे. आज पुण्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये थोडी पार्श्वभूमी सांगतो 5 मिनिटांनी, 5 मिनिटं पुढचं बोलतो की 10 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये
देशामध्ये काय मिळालं तर हे सगळ्यांना माहिती आहे. देशामध्ये सर्वसामान्य माणसासाठी अंत्योदयाचा विचार करत सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर व्हावं, त्याचं कल्याण व्हावं म्हणून अनेक योजना आल्या. त्या योजनेची नावं घेतली तर वेळ कमी पडेल. तत्कालीन त्यावेळेला ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार देशामध्ये होतं त्यावेळेला काँग्रेसचे त्यावेळेचे पंतप्रधान माननीय राजीव गांधीजी यांनी असं म्हटलं की आम्ही इथं जर 1 रुपया जनतेसाठी योजना म्हणून दिला तर तो खाली जनतेला केवळ 15 पैसे मिळतात. हे असं स्वतः त्यांचं वक्तव्य होतं. आज मला असं वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या योजना मिळाल्या मी तुम्हाला सांगेल की थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे गेले अशी गेल्या 10 वर्षात जी अमाऊंट आहे 100% रक्कम खात्यात लाभार्थ्यांच्या मिळाली अशी 10 वर्षात 31 लाख कोटी रक्कम या देशातील जनतेच्या थेट बँकेच्या अकाउंट मध्ये पोहोचली. हा बदल आहे. हा मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला क्रांतिकारक बदल आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात त्याचा उद्धार करणं तिथपासून मध्यमवर्गीय माणसं आहेत, व्यापारी आहे, उद्योग आहे, कामगार आहे, शेतकरी आहे, महिला आहेत, असंख्य योजना या 10 वर्षाच्या काळामध्ये आल्या. तिथपासून ते जागतिक स्तरावरती केवळ सर्वसामान्य माणसाचा विचार नाही झाला, तो तर पहिला केला गेला प्राधान्यानं. ते करत असताना जागतिक स्तरावरती या देशाला 5वी अर्थव्यवस्था म्हणून आपला आज जो क्रमांक येतो 10व्या अर्थव्यवस्थेवरून 5व्या अर्थव्यवस्थेवर. म्हणजे स्थानिक छोट्यातल्या छोट्या समाजातल्या शेवटच्या घटकापासून जगाच्या नकाशावरती या देशाचं अस्तित्व एक महासत्ता म्हणून निर्माण करणं असा एक 10 वर्षाचा मोठा प्रवास या देशाचा झाला. याच्यामध्ये पुण्यासाठी नेमकं काय, जेव्हा पुणे म्हणून आम्ही विचार करतो त्यावेळेला गेल्या अनेक वर्षात कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली. जुन्या काळात इतके मोठे प्रोजेक्ट असतील त्यावेळेला या प्रोजेक्टमध्ये अशा मोठ्या प्रोजेक्टचं भूमिपूजन व्हायचं 30-40 वर्ष उद्घाटनही नाही झाली कधी. पण मला अभिमानानं सांगायचंय की या पंतप्रधानांच्या काळात पुणे मेट्रोचं मोदीजींनी भूमिपूजन केलं आणि उद्घाटनही मोदीजींनीच केलं. हा बदल आहे आत्ताचा. पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 350 ई बसेस आल्या. पुण्यामध्ये चांदणी चौकासारखा अत्यंत अनेक वर्षाचा प्रलंबित वाहतुकीचा प्रश्न सोडवला गेला. जवळपास 1100 ते 1100 कोटी त्या ठिकाणी खर्च आले. केंद्र सरकार, राज्य सरकार तत्कालीन आणि महापालिका म्हणून. आज तुम्ही सांगतो की वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाच्या काळात या शहराची अवस्था आपण पाहिली की आपल्याला आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करणं खूप गरज होती. अशा काळामध्ये कोविडच्या काळामध्ये म्हणजे खरं तर हा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात एखाद्या महापालिकेचं मेडिकल कॉलेज असणं, मुंबईची 3 मेडिकल कॉलेज स्वातंत्र्यपूर्व काळात होती. स्वातंत्र्य नंतरच्या काळात एकमेव महापालिका आपली अशी आहे की स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय झालं. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते करतात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हजारो घरं तयार होत आहेत. असे असंख्य प्रश्न, असंख्य विकासाचे विषय. नदीच्यासाठी जवळपास 1100 कोटी रुपये केंद्र सरकारनं अनुदान दिलं. म्हणून मला वाटतं की केंद्र सरकार म्हणून, देश म्हणून, मोदीजींच्या योजना म्हणून, विदेश नीती म्हणून जे जे झालं ते एक त्याचा भाग. दुसरा पुण्यासाठी म्हणून केंद्र सरकारची उपलब्धी म्हणून दुसरा भाग. हा आजपर्यंतचा काम सांगण्यासारखाचा विषय. गेल्या 5 वर्षात महापालिका म्हणून अनेक योजना समोर आल्या. 24/7 ची योजना अंतिम टप्प्यात आहे. भामास्केडचा प्रकल्प पूर्ण झाला. अनेक शहरातले भुयारी मार्ग उड्डाणपूल पूर्ण झाले. सिंहगड रोडचा उड्डाणपूल सुरू झाला. कर्वे रस्त्यावरचा पुण्यातला पहिला म्हणजे महाराष्ट्रातला नागपूरचा आपल्याबरोबर सुरू झाला. म्हणजे असा पहिला दुहेरी उड्डाणपूल झाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी जवळपास 1500 नवीन ई बसेस रस्त्यावरती आल्या. पुणे शहर हे देशातलं इतकं मोठं शहर आहे. छोट्या शहरामध्ये आपण अनेक गोष्टी खूप लवकर सक्सेसफुल होतात, अनेक विषय. पण 60 लाख लोकसंख्येच्या या शहरामध्ये रोज 2200 टन मेट्रिक टन कचरा जनरेट होतो.
आणि आज आमचं वैशिष्ट्य आपल्या शहराचं असं आहे की महापालिका म्हणून काम करताना 1 किलो सुद्धा कचरा आपला डंप होत नाही. हे वैशिष्ट्य हे 5 वर्षातलं काम आहे. मी आज तुम्हाला सांगतो 15 लाख मेट्रिक टन कचरा साठलेला होता फुरसुंगी आणि उरळी देवाच्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी आज जवळपास बायो मायनिंगच्या माध्यमातून 4 ते 5 लाख मेट्रिक टन कचरा फक्त शिल्लक राहिला. म्हणजे काय झालं की पुढचा विचार करून आपण काम केलं. अनेक नवीन प्रोजेक्ट आले, अनेक प्रकल्प आले, अनेक विषय आले, खूप गोष्टी आहे सांगण्यासारख्या. त्यामुळे मला असं वाटतं आधी केंद्र सरकारने पुण्यासाठी काय केलं, महापालिका म्हणून काम करताना जे काय आम्हाला काम 5 वर्षामध्ये पुणेकरांसाठी करता आलं, त्याच्यामध्ये अनेक बसेसच्या योजना आणल्या, अनेक विषय आले. हे खूप काही गोष्टी आपल्याला नव्यानं 5 वर्षात करता आल्या. एक आता मला असं वाटतं की शेवटी ही निवडणूक देशाची आहे आणि देशाची निवडणूक म्हणून देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. देश पुन्हा देशाची अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा, देशाचा विकास, आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची प्रतिमा, स्थान, अशा अनेक विषयाला धरून ही निवडणूक होणार आहे. आणि त्यामुळे स्थानिक प्रश्नाबरोबरच राष्ट्रीय प्रश्न हे सक्षमपणे कोण चालवू शकेल, या देशाचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकेल. तर मागच्या 10 वर्षाचं काम पाहताना मोदीजी स्वतः असं म्हणतात की 10 वर्ष हे मागचा बॅकलॉग भरून करण्याचं होतं. 10 वर्ष आमच्या पुढच्या 50-100 वर्षाच्या देशाच्या प्रगत विकासाचं, विकसनशील भारताचं पाया आहे हा 10 वर्ष. पुढचे काही काळ आम्हाला आता हा पाया जो आहे त्याचा कळस करायचा आहे. हा देश जागतिक स्तरावरती 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणायची आहे. या देशातला सर्वसामान्य माणसाचं अजून आधी आयुष्य हे सुखकर करायचं, हा पुढच्या काही वर्षाचा जो संकल्प आहे. मला असं वाटतं पुणे म्हणून अनेक विषय आम्हाला करायचे. पुणे म्हणून काही विषय जे मला असं वाटतं की जे मी काही दिवसांमध्ये जे काही नागरिकांमध्ये फिरतोय, किंबहुना गेले 5 वर्ष महापालिकेमध्ये 2 अंदाजपत्रक अर्थसंकल्प करण्याची संधी मिळाली मला. त्याच्यामध्ये महापौर म्हणून 2.5 वर्ष काम करायची संधी मिळाली. त्याच्यामध्ये शहराचा एकूण आवाका, शहराचं आत्ताचं वास्तव, शहरातल्या मूलभूत समस्या, शहरातल्या नागरिकांचे प्रश्न, शहरातल्या नागरिकांचं म्हणणं, हे सगळ्या स्तरातले, म्हणजे अगदी आमचा वस्ती विभागातला सर्वसामान्य माणूस, फळ विक्रेता, भाजी विक्रेत्यापासून तो आमच्या शहरातला उद्योगपती, ही सगळे या शहराचं शेवटी घटक आहेत. त्यामुळे या शहराचा केंद्राकडनं भविष्य काळातल्या अपेक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं काही गोष्टी ह्या निश्चितपणे पूर्ण करण्याच्या काही गरजा आहेत. एक तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं आहे. त्यासाठी अधिकच्या बसेस पुढच्या काळामध्ये लोकसंख्येच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला आज केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील, किंवा मग नंतर जे काही स्थानिक पातळीवर ना, तर मला असं वाटतं की केंद्राच्या माध्यमातून आज आम्हाला 350 बसेस मिळायला आम्ही आग्रह करणार. पुढच्या काळामध्ये अधिकच्या ई बसेस या पुण्यामध्ये कशा आणता येतील याचा विचार आम्ही करतोय. पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार, आज पुण्यात 1 मेट्रोचा मार्ग पूर्ण झाला, 2 मेट्रोचे मार्ग पूर्णत्वाकडे आहेत, डीपीआर पुढच्या काही मार्गाचे तयार झालेत. भविष्याचा विचार करता अजून काही मार्ग आपल्याला नव्याने तयार करायचे. समाजातल्या प्रत्येक शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर करता यावा म्हणून पीएमपीएमएल आणि मेट्रो यांचं एकत्रीकरण करणं, यांना एकत्रपणे एका तिकिटावरती हा प्रवास पुणेकरांना कसा करता येईल इंटिग्रेट करणं, ह्याचा विचार आम्ही भविष्यामध्ये करतोय. मेट्रोचा विस्तार करणं, मेट्रोचं जाळं वाढवणं, पीएमपीएमएलच्या बसेस वाढवणं, हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा एक विचार आमचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आहे. रिंग रोड पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. शेवटी आज पुणे शहर म्हणून केवळ शहरापुरतं नाही, शहर आणि शहराच्या बाहेर पीएमआरडीची हद्द, जोपर्यंत एकमेकाशी आपण व्यवस्थित समन्वय जर काम नाही केलं तर मग पुन्हा आपल्याला मर्यादा येते. त्यामुळे पीएमआरडी आणि पीएमसी यांच्यातनं एकत्रितपणे पुढचा सगळा विकासाचं नियोजन करणं, नदीचे प्रकल्प पूर्ण करणे आहे, जायका प्रकल्पाच्या माध्यमातून काम करणं आहे, मेट्रोचा विस्तार करण्याचा विषय जो आहे त्याच्यामध्ये स्वारगेटची लाईन जी आता कात्रजपणं भुयारी मार्गाचं त्याचं काम पूर्ण करणं आहे, वनाची लाईन भुगापर्यंत नेणं असेल, चांदणी चौक ते हिंजवडीचा मार्ग पूर्ण करणं असेल, वारजे सिंहगड भाग वनाज रामवाडी मार्गाशी जोडणं असेल, अनेक विषय शहराच्या सगळ्या भागाचा विचार करून पुढच्या काळात आपल्याला करावा लागणार आहे. सर्वात महत्वाचं पुरंदरचं विमानतळ. पुरंदरचं विमानतळ भूसंपादन असेल, टेक्निकली काही अडचणी असतील, त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पुरंदरच्या विमानतळाचा मार्ग हा लवकर सुकर करणं, पुरंदरचं विमानतळ होणं, हा एक त्याच्यातला माझ्या भविष्यातला कामाचा एक भाग असेल. नवी मुंबईला विमानतळ होते, नवी मुंबईचं विमानतळ थेट पुण्यापासून रेल्वे मार्गाने ते जोडणं, हा एक पुढच्या आमच्या कामाचा एक त्याच्यातला एक भाग आहे, त्याचा विचार आम्ही केलाय. शिवाय मला असं वाटतं की पुण्याचं जे आमचं विमानतळ आहे त्याच्या धावपट्टीचं अजून काही विस्तारीकरण करता येतील का,
त्या पुढच्या काळामध्ये तिथं पुण्यातल्या लोकांना पुरंदरला नवी मुंबईला जाण्यापेक्षा इथं डिफेन्सचा विषय जो आहे त्याच्याशी संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं समन्वय करून अधिकची सत्ताधारी म्हणून मोदीजींच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अजून आम्हाला त्याच्यामध्ये निश्चितपणे काय काम करता येईल आणि विस्तार कसा वाढवता येईल याचा विचार आम्ही करतोय. स्वच्छ पुणे शहराच्या संदर्भातली भूमिका कायमची आपली आहे. मला आठवते महापौर असताना मोस्ट सस्टेनेबल सिटी म्हणून या पुणे शहराला आपलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. आज मी म्हणालो तसं 1 किलो पण कचरा आपला डंप होत नाही, पण रस्त्यावरची स्वच्छता याच्यावरती आपल्याला ध्यान नक्की द्यावं लागणार आहे. त्यामुळे स्वच्छ पुणे शहर हा एक पुढच्या काळातला अजेंड्याचा विषय आपला नक्की असेल. मला असं वाटतं की या शहराला भविष्यामध्ये ईव्ही आणि हायड्रोजन साठीचे नॅशनल रिसर्च सेंटर पुण्यात होण्यासाठीचा प्रयत्न आपण नक्की करू. पुण्याला ग्लोबल मेडिकल हब करण्यासाठीचा आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे. आपण खूप काही करू शकतो, त्याचा विचार आपण करू शकतो का? बॉम्बे IITचे सॅटेलाइट कॅम्पस पुण्यात सुरू करता येईल. केंद्र सरकार म्हणून जे जे आपल्याला पुढच्या काळामध्ये करता येईल, मला असं वाटतं की याच्यामध्ये हा सगळा आम्ही विचार करतोय. काय झालं ते थोडक्यात आणि भविष्यात काय विचार करतोय हा मला असं वाटतं अपेक्षित होतं आपल्याकडनं. ते मला माझ्या निवेदनात या ठिकाणी मला व्यक्त करता आलं, ते आपल्या पुढे ठेवलं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. वसंत मोरे यांना मी विनंती करते की त्यांनी आपला अजेंडा. धन्यवाद. प्रथम मी पुणे श्रमिक पत्रकार संघाचं मनापासून आभार मानतो. अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सर्वच पत्रकार, कारण मला वाटतं अनेकदा डिबेट झाली आता, परंतु त्या डिबेटमध्ये मागाशी ताई बोलल्याप्रमाणे बरेच कार्यकर्ते खाली असतात आणि आम्हाला आमचं विजन सांगता येत नाही, गोंधळ होतो. आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला बोलण्याची संधी तुमच्यामुळे प्राप्त झाली. मी पुणे शहराच्या बाबतीमध्ये विचार करत असताना माझ्याकडं पूर्णपणे पुणे शहराच्या बाबतीमध्ये जो मला पुणे शहरामध्ये विकासाचा पॅटर्न राबवायचा आहे, तो माझ्या कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा मी पूर्ण पुणे शहरामध्ये राबवू शकतो. कारण आपण जर पाहिलं, जसं की आता इथं अण्णांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, परंतु आपण इथं स्वतःच्या व्हिजनवरती बोलणार आहोत. प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस 30 तारखेनंतर समोरासमोर काय गोष्टी होतील त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी, माझा जो अजेंडा आहे हा माझा एक पाणी आहे. कारण मला वाटतं की ज्या वेळेस अहवाल बनवले जातात त्याच्यावरती काम होत नाही. अहवाल बनवले जातात हे फक्त वर्षभरामध्ये बनवले जातात, निवडणुका झाल्या की ते परत झाकून ठेवले जातात. असे अनेक विषय आतापर्यंत झालेले. माझा महत्वाचा कळीचा मुद्दा पुणे शहराच्या बाबतीमधला जो आहे तो पुणे शहराच्या वाहतुकीचा आहे. आज पुणे शहराची वाहतूक पाहिजे, आपण रस्त्यावरती उतरलो की मला वाटतं की जिथं आजपर्यंत, आता पांडुरंगाचा सुद्धा मला फोन केला अर्धा तास अगोदर, कारण मी पोहोचेल का नाही. आणि हे सगळं जर प्रत्येक जण आज इथं बसलेला प्रत्येक जण वाहतूक समस्येने ग्रासलेला आहे. म्हणजे मला वाटतं की पुणे शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नुसते ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हर करून चालणार नाही. त्यापेक्षा मला वाटतं की पुणे शहरामध्ये येणारी जी मूळ मोठी वाहतूक आहे, उदाहरणार्थ ST, ह्यांच्यासाठी शहराच्या चारही दिशेला ST डेपो होणे गरजेचं आहे. कारण माझ्या माहितीनुसार जवळजवळ 2500 ST या पुणे शहराच्या चारही दिशेने पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात स्वारगेटला येतात. त्यामुळे कात्रज, आपल्या उरळी कांचन, इकडे विश्रांतवाडी, या बाजूला बाणेर, या चारही दिशेला महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणात अम्युनिटी स्पेसच्या जागा आहेत. याच्यामध्ये जर स्वारगेटचा डेपो हलवला तर चारही दिशेला जाणाऱ्या गाड्या ह्या चारही दिशेवरून जाऊ शकतात. एक ST म्हणजे साधारण 3 4 व्हीलर होतात. म्हणजे महत्वाचा ताण जो येतोय तो ST असतील किंवा बसेस असतील, याच्यामुळे शहरावरती ताण येतो आणि ह्यांना पहिल्यांदा आपल्याला शहराच्या बाहेर काढावं लागेल. आणि पूर्वी स्वारगेट हे हब होतं, त्यामुळे इथून तिथून सगळीकडे येणारे लोक स्वारगेटला या करायची. परंतु आता एका घरामध्ये साधारण 2-3 4 व्हीलर झालेले आहेत. त्यामुळे लोक ज्या त्या भागातली लोक जिकडे तिकडे जाऊ शकतात. त्यामुळे किती वर्ष आपण फ्लायओव्हर्स, ग्रेड सेपरेटर्स ह्या गोष्टी करत बसणार. दुसरा विषय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जो PMPML विषय आहे की आताच अण्णांनी सांगितले की 300-350 बसेस याच्या माध्यमातून आपण PMPMLच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारने आपल्याला दिल्या. परंतु मला याच्यामध्ये एक महत्वाचा विषय सांगावासा वाटतो की 300-350 बसेस आपण घेतल्या, अजून सुद्धा 300-350 बसेस आपण घेणार आहे. परंतु ह्या बसेस केंद्र सरकारने घेत असताना महानगरपालिका म्हणून या बसेस लावण्याची व्यवस्था काय, की आज ह्या ज्या बसेस आहेत, तुम्ही आमच्या कात्रज भागामध्ये या 4 PMPMLचे डेपो आहेत माझ्याकडे. प्रत्येक रस्त्यावरती PMPMLची एक गाडी तुम्हाला मोठ्या मोठ्या लाईनी लागलेल्या दिसतील. आपण नुसत्या बसेस घेऊन त्या बसेस उभ्या करण्यासाठी आपण कुठं पार्किंग करणार आहे का नाही, आपण नुसते ठेकेदार पोचणार आहे का.
ठेकेदारांसंग जे PMPMLचा MOU झाला त्याच्यामध्ये प्रत्येक ठेकेदारांनी त्याचा PMPMLचा स्वतंत्र त्यांनी पार्किंग करणं गरजेचं आहे. परंतु असं पार्किंग न होता प्रत्येक ठेकेदाराच्या गाड्या आहेत त्या भागामधल्या रस्त्यावरती उभ्या आहेत. आज हा प्रश्न आमच्या उपनगरामध्ये पाहिला तर सकाळी फुटपाथवरती गाड्या उभ्या असतात, तिकडून त्या प्रत्येक गाड्या एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये आहेत की त्यांचे प्रत्येकाचे ऑइल लिकेजेस तिकडे रस्त्यावरती असतात. फुटपाथवरती लोकांचं पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक तिकडे घसरतात, त्यांना ऍक्सिडेंट होतात चालताना. म्हणजे फुटपाथवरती या बसेस उभ्या असतात. ह्या बसेससाठी आपण नुसत्या बसेस घेऊन उपयोग नाहीये, बसेस घेतल्या तर त्यांचा यार्ड सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे. दुसरा विषय पाणी प्रश्नाचा. पाणी प्रश्न आज इतकी वर्ष झाली आपण खडकवासला या धरणावरती आपण अवलंबून आहोत. आता कुठंतरी भामास्केटचं काही प्रमाणात पाणी आपल्याकडे येऊ लागले. मला वाटतं की माझ्या शहराचं स्वतंत्र असं धरण होणार आहे का नाही कधी, माझ्या शहरासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था आपण करू शकतो का नाही. आज आमच्या कात्रजच्या घाटमाथ्याचा विचार केला तर मी 2012 पासून ज्यावेळेस मी 2012ला विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस मी अजितदादा पालकमंत्री होते, त्यांना त्यावेळेस मी पायलट प्रोजेक्ट म्हणून कात्रज भागात दिला होता. 1800 एकर जागा आहे कात्रजच्या घाटमाथ्यावरती, जी की आता राज्य सरकारच्या मालकीची, आता ती महानगरपालिकेच्या मालकीची आहे. त्या 1800 एकर जागेमध्ये भिलारेवाडीच्या भागामध्ये लखनदारा म्हणून एक मोठा पार्ट आहे आणि त्या लखनदाऱ्यामध्ये आता एक पाझर तलाव आहे आणि दुसरा नवलाईदारा म्हणून आहे जो की गुजरवाडी निंबाळकरवाडी भागामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा एक पाझर तलाव आहे. ह्या दोन्ही ठिकाणच्या पाझर तलावांची जर साठवण क्षमता वाढवली तर मला वाटतं दक्षिण पुण्याचा पाण्याचा प्रश्न कमीत कमी 6 ते 8 महिन्याकरता बाय ग्रॅव्हिटी कोणत्याही 1 रुपयाची इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता आपण दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न 100% सोडवू शकतो. एका भागाचा पाणी प्रश्न सुटला तर जो लोड सगळा खडकवासल्यावरती येतो. अशाच प्रकारे पुण्याच्या चारही दिशेला जे पाण्याचे स्रोत आहेत हे स्रोत कुठेतरी अडवून, कारण आता अण्णा म्हटले की आज आपली पुणे शहर हे देशातलं सगळ्यात मोठी महानगरपालिका झाली. जर सगळ्यात मोठी महानगरपालिका आज आपण परमिशन देतोय, परंतु त्या ठिकाणच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न याच्याकडे आपण लक्ष देताना दिसत नाहीये. तर मला वाटते की जर या पुणे शहरामध्ये जर सार्वजनिक बांधकाम विषयामध्ये जर तिथं त्या ठिकाणी बांधकामाच्या परमिशन देण्यासाठी जर बांधकाम अभियंता आहे, सिटी इंजिनियर आहे, तर मग या पुण्यातली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये. या शहराची वाहतूक व्यवस्था जर तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये ट्रॅफिक इंजिनियर तुम्हाला द्यावा लागेल. या शहराची पाण्याची व्यवस्था तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये तुम्हाला वॉटर इंजिनियर द्यावा लागेल. कारण आता आपल्या महानगरपालिकेमध्ये आम्ही 15 वर्ष बघतोय की जो अधिकारी पथला असतो तो उठतो पाण्यामध्ये टाकला जातो, जो पाण्यामध्ये असतो तो उठतो त्याला पथमध्ये टाकलं जातं, त्याला तिकडे सेटल होण्यासाठी वर्ष लागतं. मग एवढे महत्वाचे विषय असताना कचऱ्याचा प्रश्न आपण घेतला तर कचऱ्याच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपला एक सेपरेट इंजिनियर का नाहीये. इकडचेच खालचेच आपण कुठले तरी अधिकारी घेतो, तिकडे त्यांना ठेवतो. त्यामुळे त्यांचं त्या भागामध्ये ज्या भागामध्ये ते कार्यरत असतात त्यांचं स्किल वापरले गेलं पाहिजे. असं न होता महानगरपालिका म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. असे इंजिनियर्स लोक जे त्याच्यामध्ये निष्णात आहेत, अशा निष्णात लोकांची मला वाटतं की या महत्वाच्या विषयामध्ये पाणी, ट्रॅफिक, कचरा, रस्ते या विषयामध्ये अशी निष्णात लोकांची मला पहिल्यांदा वाटेल की असे निष्णात लोक महानगरपालिकेच्या याच्यामध्ये असले पाहिजे, ना की कुणीतरी बसवलेले हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे असं नाही. ज्याला ज्या विषयामध्ये ज्याचं स्किल आहे तो त्या विषयामध्ये तिथं त्या विषयाची जबाबदारी त्याला देता आली पाहिजे. तर तुमच्या शहराची वाहतूक व्यवस्था सुधारू शकते. RFDच्या माध्यमातून करोडो रुपये, लाखो, हजारो कोटी रुपये आपल्याकडे आले. नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली आज आपण पाहतोय की नदी सुधार प्रकल्प नाही येतो, नदी सुधार प्रकल्प नसून नद्या बुजवण्याचा प्रकल्प आहे. आज आपण संगमच्या भागामध्ये गेलो तर 700 फुटाची जी नदी होती तर 250 फूट एका बाजूने, 250 फूट एका बाजूने, 700 फुटाची असणारी नदी आज 350 फुटामध्ये आपण कव्हर करतोय. दोन्ही बाजूने त्या ठिकाणी भिंती घातल्यात. म्हणजे भविष्यातलं पुणे शहराची रचना जर पाहिली तर मुळामुठेकडे जाणारं दोन्ही बाजूचं जे पाणी आहे या भिंतींमुळे अडणार आहे. नशीब यावर्षी 2019 सारखा पाऊस झाला नाही, नाहीतर जो नदी सुधार प्रकल्प आज जाऊन त्या नदी सुधार प्रकल्पाची अवस्था मला वाटतं, माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की जो नदी सुधार प्रकल्प 2022च्या अगोदर चालू झाला तो नदी सुधार प्रकल्प आज जाऊन जर आपण पर्णकुटी पोलीस चौकीच्या मागच्या बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्याचं वास्तव तुमच्या समोर येईल. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये नदी सुधार प्रकल्प राबवत असताना नुसत्या नद्या बुजवून मला प्रकल्प राबवायचं नाही, तर जे त्या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लांट आहेत हे फिल्ट्रेशन प्लांट 100% हे पहिले नीट झाले पाहिजे. जर नद्यांमध्ये जाणारं पाणी हे स्वच्छ पाणी नद्यांमध्ये गेलं तर नद्या आपोआप स्वतःला स्वच्छ करतील. त्या ठिकाणी तो नदी सुधार प्रकल्प जे आहे नुसतं बुजवून त्याच्या बाजूने कुठेतरी नदी, रस्ते, त्याच्या बाजूने कुठेतरी गार्डन्स, म्हणजे दिखावा करायचा नाही मला विकासाचा. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे NGOs त्याच्यामध्ये काम करतात ह्या सगळ्या NGOsला विचारात घेऊन
नदी सुधार प्रकल्प राबवणं मला आवडेल. आणि जे पाणी घाण पाणी जे नदीमध्ये सोडलं जातं ते पुढे जाऊन तिकडे आपण एक प्रकारचे मला वाटतं आपण पुणेकर त्या उजनी धरणाच्या भागावरती जी लोक आज पाणी पिरतोय तर मला वाटतं ते विष न पेरता त्या खालच्या लोकांसाठी एक पुण्याचं काम म्हणून या नद्या पहिल्या स्वच्छ झाल्या पाहिजे. नद्या स्वच्छ झाल्या तर त्या 100% ते प्रकल्प चांगले होतील. महत्वाचा विषय अजून एक की या पुणे शहरामध्ये जी काय आता सुरक्षा व्यवस्था आहे ही अतिशय या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले. लाखो करोड रुपयांचा ड्रग्ज या शहरामध्ये आलेला दिसतो आणि मला वाटतं की त्याच्यामुळं पुणे शहराची सुरक्षा व्यवस्था कुचकामी झालेली आहे. या सुरक्षा व्यवस्थेवरती काम करणं मला 100% आवडेल. विशेषतः महिला भगिनींवरती होणारे अत्याचार अन्याय याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी एक स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय या शहरामध्ये झालं पाहिजे. कारण महिलांच्या प्रश्नांना जर वाचा फोडायची असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय असलं पाहिजे. जर स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय झालं तर मला वाटतं की खऱ्या अर्थानं महिलांच्या प्रश्नांना तिकडं जे काही कॉन्फिडेन्शियल विषय असतात, जे बोलायचे असतात, जे बोलता येत नाही ते विषय त्या ठिकाणी एक महिलेचे प्रश्न दुसरी महिला त्या ठिकाणी आयुक्त म्हणून बसली तर 100% ती त्या ठिकाणी ती महिला चांगल्या प्रकारे काम करू शकेल. अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये आपण आता पाहतोय की पुणे शहर अंमली पदार्थांचा विळखा वाढत चाललाय दिवसेंदिवस. शहरातल्या शाळांच्या आसपास जर आपण पाहिलं तर शहरातल्या शाळांच्या आसपासच हे सगळे विषय मिळतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर कोरोना कालावधीमध्ये या पुणे शहरामध्ये जो फर्स्ट वेव्हला डेथ रेट होता तो 56चा होता आणि सेकंड वेव्ह ज्या टायमाला आली तो 76चा झाला. याचा अर्थ आपल्या शहराची आरोग्य व्यवस्था ही कुचकामी ठरली. मला वाटतं की या आरोग्य व्यवस्थेवरती मला पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शेकडो करोड रुपये आपण त्या आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करतो आणि शेकडो करोड रुपये आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करत असताना त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ते सगळे पैसे खर्च होतात. आज महानगरपालिकेच्या दवाखान्यात जायचं म्हटलं तर माणूस 10 वेळा विचार करतो तो महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊ का नको हा प्रश्न पडतो. आज आपल्याकडं ससून सारखं रुग्णालय आपण जेव्हा स्मार्ट सिटी म्हणून स्वप्न बघतो त्यावेळेस ससून सारख्या रुग्णालयामध्ये ICU विभागामध्ये 32 वर्षाच्या तरुणाला उंदरं कुरतडतात. म्हणजे ही कसली स्मार्ट सिटी आहे. आपण ह्या विषय स्मार्ट सिटी ही फक्त कागदावरती नसली पाहिजे तर ती प्रत्यक्षात आपल्याला अंमलात आणता आली पाहिजे. त्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. आणि याच्यामध्ये हे सगळं करत असताना पुणे महानगरपालिकेमध्ये 20/7/2000 एक ठराव मान्यता झालेला आहे की तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे आहे मालधक्का चौकामध्ये ह्या मालधक्का चौकाच्या शेजारी 20/7/2000 त्या शेजारची जी 2 एकर जागा आहे या 2 एकर जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण असा प्रस्ताव मान्य झालाय. प्रत्यक्षामध्ये राज्य शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे, महानगरपालिकेने मान्यता दिलेली आहे, परंतु तो अजून अडखळलाय. शहरामधल्या ज्या लायब्ररी आहेत, शहरामधली जी वाचनालय आहेत यांना कुठेतरी चांगल्या प्रकारे एक चांगलं अस्तित्व देण्याचं काम मला करायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो त्या ठिकाणी 2 एकर जागेचे रिझर्वेशन मान्य झालेले आहे त्याचा आता कुठेतरी टेंडर लावून त्याचं काहीतरी करण्याचा कार्यक्रम चालू आहे. तो मी थोड्या दिवसामध्ये सगळ्यांच्या समोर आणणार आहे. मला वाटतं की ते न होता ज्या विषयासाठी 24 वर्षापूर्वी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचं विस्तारीकरण करावं हे जर केलं असेल तर मला वाटतं की एक चांगल्या प्रकारचं काम मला त्या ठिकाणी त्या आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाचं करता येईल. शिवाय पुणे शहरातली स्मारकं आज पुणे शहर हे संस्कृतीचं माहेरघर म्हणून मानलं जातं. आज पुणे शहरातले ज्या मोठ्या मोठ्या थोर पुरुषांची स्मारकं आहेत ही स्मारकं निव्वळ त्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या आल्या की साफ केली जातात. असं न होता त्या ठिकाणी कायमस्वरूपी ती स्मारकं दिसली पाहिजे. कारण ती आपली प्रेरणा स्रोत आहेत आणि ती प्रेरणा स्रोत जर आपण जपली तर मला वाटतं की चांगला विकास चांगला आपण करू शकतो. हा माझा एक पाणी अजेंडा आहे आणि जो मला कुठल्या कागदावरती घ्यायचा नाही तो माझ्या डोक्यामध्ये आहे आणि तो डोक्यामधला अजेंडा मी भविष्यामध्ये तुम्हाला या पुणे शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून कात्रज भागामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून मी अनेक मोठी कामं केलेली आहेत आणि मला वाटतं की पुणे शहर आता जर आपण पाहिलं तर मला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये गेल्यानंतर ना कोणाच्या मागं बसून बाकं वाजवायची नाहीये. मला त्या ठिकाणी पुणे शहराचा जो अजेंडा आहे तो मला पुणे शहरामध्ये आज आपण जर सेंट्रल गव्हर्नमेंटला GSTच्या माध्यमातून आपण लाखो करोड रुपये देतो 200 कोटी प्लस आपण जर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शहराच्या माध्यमातून GST सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो मग आपल्याकडे येताना 70-80 कोटीच्या माध्यमातून तो काय येतो. त्यासाठी मला भांडायचंय की जर माझं शहर एवढा मोठा GST देत असेल तर माझ्या शहरात येणार GSTचा परतावा. आज आपल्याकडे 3 खडकी बोर्ड कॅन्टोन्मेंट आणि देऊळ असे 3 बोर्ड आपल्याकडे आहेत. तिन्ही बोर्डांमधले जे व्यापारी आहेत यांच्याकडून जो GST सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे GST येताना तो राज्य सरकारकडे येतो आणि राज्य सरकारकडे ह्या तिन्ही
खडकी, कॅन्टोन्मेंट आणि देहू रोड या तिन्ही बोर्डांचं कुठेही नोंद नसल्यामुळं तो डायरेक्ट महानगरपालिकेकडे जमा होतो. म्हणून आज या तिन्ही बोर्डांमध्ये कुठेही विकास कामं होऊ शकत नाहीत. यांना पैसे मिळत नाहीये. एक तर ही कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत इथं महानगरपालिकेमध्ये मर्ज होऊ शकतात का हे पाहणं गरजेचं. नसेल होऊ शकत तर त्यांना त्यांचा स्वतंत्र निधी या तिन्ही बोर्डांना मिळाला पाहिजे. यासाठी मी भांडणार आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी मी 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये सांगू शकत नाही. सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत की ज्या येणाऱ्या 30 तारखेनंतर त्या संपूर्ण पुणे शहरामध्ये या कराव्या लागतील. जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे इश्यूज आहेत मला वाटतं की त्याच्यापेक्षा भयंकर माझ्या शहराचे इश्यू आहेत. माझ्या शहराचे इश्यू मला ते सॉल्व्ह करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आणि हे प्रयत्न करत असताना मला वाटतं की मी ज्या आघाड्यांवरती ज्या ठिकाणी मी यशस्वी झालोय तोच सेम अजेंडा मला या शहराच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये करायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. नमस्कार. जे पुण्यासाठी मी प्रश्न मांडणार ते माझ्या अगोदर दोघांनी तेच प्रश्न मांडले. पण प्रामुख्याने मी सांगतो पुणे हे विद्येचं माहेर आहे. देशामध्ये पुण्याला वेगळं स्थान आहे. आणि आपण बघितलं असेल तर आपल्याकडे पहिल्यांदा टॉपिकचा प्रश्न आहे तो तुमचा माझ्या मनातलाच प्रश्न आहे. कोणी किती काम केलं, कोण किती काम करणार हे आम्ही चर्चा आपण करतोच. पण ते आशीर्वाद आणले पाहिजे. देशामध्ये पहिली मेट्रो ही काँग्रेसने पळवली आणि मेट्रोचं भूमिपूजन हे DPR हा काँग्रेसच्या काळामध्ये झाला. ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये प्रश्न ज्यावेळेला ठराव मंजुरी झाला त्यावेळेला मागचे खासदार ते वर्ण आणायची काय खालनं आणायची याच्यावरच भांडत बसले आणि काही काळ त्याच्यामध्येच घालवलं. आणि मग ती खालनं आलीच नाही, ती वर्ण झाली शेवटी. आणि वर्ण येताना जो ज्या वेळेला भूमिपूजन झालं त्याच्यानंतर नागपूरचं भूमिपूजन झालं. नागपूरची मेट्रो पळायला लागली. आमची मेट्रो आता ठेशनच आम्ही उद्घाटन केलं. अशी परिस्थिती आहे. आणि ही जी परिस्थिती ही पुणेकरांच्या दृष्टीने चांगली नाही. आज पुणे 70 लाखापेक्षा जास्त पुणे शहराची लोकसंख्या आणि पुणे शहरामध्ये 22 लाख लोक रोज बाहेर येतात. आणि पुणे शहरामध्ये इतकी प्रचंड प्रमाणात वाहतुकीची आज अडचण आहे. आम्ही कागदावर बोलतो, पेपरवर बोलतो, भाषणात बोलतो, पण अस्तित्वात ती काय आली. ज्याप्रमाणे हे देशामध्ये संगणक राजीव गांधींनी आणलं. माझ्या अगोदर मोहन साहेब म्हणले की 15% अनुदान लोकांपर्यंत पोहोचत होतं. पण ज्या संगणक राजीव गांधींनी आणलं ते लाईनअप त्या संगणकामुळे झालं आणि कॅम्प्युटर पद्धतीने सगळ्यांपर्यंत ते पैसे पोहोचायला लागले. हे यश राजीव गांधी त्यांनी त्यावेळेला नाही पोहोचवले. हे संगणक त्यांनी सुरुवात केली आणि त्याची लाईनअप यांनी गेली. तुम्ही तुमच्यामध्ये बोललो ना, तुम्ही ऐकलं नाही. मी राजकीय बोललो नाही. तुम्ही ऐकलं मी तुमच्यावर राजकीय बोललो नाही. तुम्ही पुढे बोला. तुम्ही मला बोलाल, मला मध्ये बोलावंच लागेल. तुम्ही माझ्यावर आलात तर तुमच्यावर मी बोललो तुमच्यावर आलोच नाही. तुमच्यावर बोलत नाही. संगणक हे राजीव गांधींनी आणलं, कॅम्प्युटर राजीव गांधींनी आणलं. हे देशामध्ये 70 वर्षामध्ये वैभवशाली इतिहासामध्ये जगाच्या पटलावर भारत देशाचं नाव घेतलं जातं. हे काय या 7-8 वर्षात घेतलं जातंय का? अजिबात नाही. ह्याच्यापूर्वी इंदिरा गांधी झाल्या, पंडितजी झाले, लाल बहादूर शास्त्री झाले, मोरारजीभाई देसाई, अनेक पंतप्रधान हे देशामध्ये झाले. सगळ्यांनी त्यांच्या काळामध्ये कर्तव्यजारी करून या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं. या 10 वर्षात आपला देश दिसतोय का? आपला देश 70 वर्षापासून दिसतोय. ब्रिटिश गेल्यापासून आपल्या देशाची परिस्थिती काय होती, त्याच्यानंतर आपला देश कुठे गेला. या 10 वर्षात रेल्वे आली का? या देशावर टेलिफोन आला का? या देशामध्ये विमानतळ आले की? पूर्वीपासून आले. फक्त आता आम्ही रंगरंगोटी करतो. आता याचेच आमचं कौतुक आम्ही आमचे पाठ धोकटून घेतो, हा विषय वेगळा. परंतु आज पुणे शहरामध्ये कलमडी साहेब झाले, त्यानंतर आमच्याकडे गिरीश बापट झाले, अनिल शिरोळ झाले, प्रदीप राऊत झाले. पण आजच्या पुणे शहराच्या सर्व विकासासाठी आज कलमडी साहेबांचं नाव पुण्यामध्ये घेतलं आणि हे सगळ्यांना माहिती आहे. आणि याच्यामध्ये ज्यांनी आता या 10 वर्षामध्ये शिरोळ साहेब आमचे सभागृहात किती वेळा बोलले, बापट साहेब किती वेळा बोलले, हे आपण ऐकलेलं किंवा बोललेलं. बोलावं लागेल. बोला ना तुम्ही माझ्यानंतर व्यक्तिगत नको ना. नाही तुमचं विजन मांडा, आम्ही विजन मांडा. आम्ही कुणाचं व्यक्तिगत टीका नाही केली.
नाही विजन बोललंच पाहिजे ना आता. कोणाची नाव घेऊन आपण व्यक्ती नाही, होतो, पण नाहीयेत आता. नाही विचारलं पाहिजे ना काम काय केलं ते विचारलं तुमचं पाहिजे विजन ना. बोलायला सगळ्यांना आहे मग बोला ना तुम्ही बोलत राहा. तसं नाही काहीतरी ठरलंय नाही विषय असा बोलायला सगळं आहे मी मग. बोललो पाहिजे ना. नाही ते असं बोलतो ना मी आता. मग पोलिसाला काय म्हणजे बापटांनी करायचं? काम नाही केलं शिरोळींनी काम नाही केलं हे जर सांगणार नाही असेल तर मी आम्ही कुठं मग म्हणलो सगळं काम इथेच. मी असं काम नाही काय केलं कोण किती बोललं एवढंच विचारतो मी. असं नाही बोललो. आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कचरा विषय आपण बोलत होतो. तर कचरा सगळं आमचं टेंडरमध्ये झालं. आज तुम्हाला सांगतो आमची महानगरपालिका टेंडर प्रक्रियेमध्ये अडकली. ह्याच्यामध्ये सांगतो एक युनिट सुद्धा वीज झाले नाही. आपण युनिटसाठी आपण कचरामध्ये वीज तयार करण्याचं टेंडर काढले. एक युनिट सुद्धा वीज महानगरपालिकेला मिळेल नाही. असे अनेक प्रकल्प ते प्रकल्प तरीच नेले नाही. टेंडर झाले पैसे मिळले. नदी प्रकल्प आज तुम्ही नदीमध्ये आत्ता जाऊन सगळे जाऊन उतरा काय परिस्थिती ती बघा. कामकाज बघा कशा पद्धतीने चाललं हे काम. परत हे पैसे वाया जाणार आहेत का ह्याचंही लक्ष आपण ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही दुसरा विषय असेल पर्यावरणाचा विषय असेल पर्यावरण कुठल्या दिशेला चाललंय. आज बालभारतीचा रस्ता आहे. निसर्गाने आपल्याला पुण्याला देणं दिलंय की किती आपण फोडतोय. व्यथा टेकडीमधून रस्ता काढतो. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत निसर्ग अबाधित राहून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पर्यावरण बोललो पाहिजे वाहतुकीवर बोललो पाहिजे आरोग्यावर बोललो पाहिजे सुरक्षेवर बोललो पाहिजे. आता तुम्हाला सांगतो अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने आपण मेडिकल काढलं पण पुण्यात काय मेडिकल नव्हते का होते. पण पर्यटन काढलं त्यावेळेला सर्व पक्षांची भूमिका होती की चांगलं प्रकल्प होतं त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. पण त्याचे प्रोजेक्टचे पैसे मागच्या ह्या वर्षी आम्ही काढले 200 कोटी रुपये काढले आणि 10 लाख आणि 5-5 लाख रुपये वार्डात वाटून टाकले. म्हणजे या परिस्थितीमध्ये आम्ही ते प्रोजेक्ट जर पुढे रन करायचं असेल तर त्यातले पैसेच काढतोय. म्हणजे आम्ही त्याचे काम संपलंय का तर अजिबात नाही. आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश सुद्धा भ्रष्टाचार होतो. त्याच्यावर लोकांनी आंदोलनं केली पेपरला बातम्या आल्या. म्हणजे ते चाललंय का ते सुरळीत चाललं नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण बोललो पाहिजे. आपण त्याच्यावर रन केलं पाहिजे त्यावर काम केलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग ते खाली येतो आपण गॅसचे भाव काढले पेट्रोलचे आता बोललंच पाहिजे. आता परत ते नाही बोललं तर मग तुम्ही काय बोलणार हे मग संसदेत जाऊन काय ताते म्हणले आम्ही काय मागं भाषेला आलो नाही असं काहीतरी म्हणले तुम्ही तर बोललंच पाहिजे. आता गॅसचे भाव काय आले पेट्रोलचे डिझेलचे मग 15 लाख रुपयाचे काय झाले. आयुष्यमान भारत योजनेचं काय झालं कोणाला किती 1 रुपयाची गोळी मिळते का त्या कार्डवर हा बी विषय आहेच की. हे जर नाही बोललं तर आपण करणार आहेत. हे मोदींनी ज्या आणलेल्या योजना ह्याच्यामध्ये बोललं तर पाहिजे. आपण जर नाही बोललो तर मग आम्ही तुमच्याकडे काय नुसतं आम्ही गप्पा मारत झालो. तर पुण्याचे प्रश्न आम्हाला सातत्याने बोलावं लागेल. मी वर्षापूर्वी निवडणुकीला विधानसभेत आमदार झाल्यानंतर मी सातत्याने सभागृहात मग अंमली पदार्थ असेल पुण्याची गुन्हेगारी असेल पुण्यामध्ये असणार पर्यावरण असेल पुण्याची वाहतूक हे सभागृहात मी सातत्याने बोलताना आपण बघितलं. आणि अंमली पदार्थ बोलतो मग आलं घर खातं पण ते म्हणते वैयक्तिक बोलू नका. पण ते म्हणते पाणी पुरवठ्याचा विषय आला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 वर्षापासून घोषणा करतात आम्ही टाटाचं पाणी आणून अजून आणलं नाही. परत वर्तमानपत्रामध्ये नुसत्या घोषणा झाल्या. हे तर बोलत पाहिजे ना. आता हे जर नाही बोललं तर मग टीका होत नाही. तुम्ही नुसत्याच घोषणा करताय. आज स्मार्ट सिटी आमची गुंडाळली बाणेर आणि ते पाषाणपुरती झाली. पुणे शहरात त्याचा काय लाभ झाला का ते 0 मी बी होतो ना त्याच्यात. पण त्याच्यामध्ये 3,500 कोटी मनमोहन सिंगांनी ह्या पुणे शहराला विकासाला खर्च दिले हे तुम्हाला माहिती आहे. आणि 500 कोटीची आमची स्मार्ट सिटी गुंडाळली आणि ती एका भागात केली. ती पुणे शहरात नाही केली लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा ओप केल्यानंतर पुणे शहराला काय मिळलं हा महत्वाचा भाग आहे. मेट्रो झाली मेट्रोला जाळी झाली की आज स्वारगेट तशी झाली. पुढचा काय टप्पा राहिलाय मग या टप्प्यात आपण जाणार आहे का. मग हे का उशीर होतोय. नुसतं एक प्रकल्प एक रोड चालू झाला 2 झाले म्हणजे पुणे शहराची मेट्रो झाली. हे सगळं करण्यासाठी मग आपण का थांबतोय काय अडचणी येत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर कधीतरी आपल्याला या 10 वर्षातला बदल पुणेकरांना करावा लागेल. कारण शेवटी विचाराची लढाई विचारावर होणार आहे. आपण विधानसभेत बघितलं की सगळ्या प्रकारच्या विधानसभेमध्ये पुणे शहराच्या प्रत्येक प्रश्नावर मी बोललो. मग तात्या म्हटलं तर मी अंमली पदार्थ बोलतोय तुम्हीच लिहित होता सगळे. तर अंमली पदार्थ नुसते शाळेत नाही आलाय सगळ्यांच्या उमरे येऊन थांबलाय. प्रत्येकाच्या उमरे येऊन थांबल्या. घरात घ्यायचा का नाही आपल्या पालकांच्या हातात आहे. पण विद्यार्थी काय करतात मुलं काय करतात हे आपल्याला गृह खातं पोलीस खातं ह्या सगळ्या पुणे शहरात आपल्याला पोलिसांमधला कर्मचारी कमी पडत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बोलतोय आपण केलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न पुणे शहरात
40% जास्त शेतकरी आहेत. म्हणजे आज पुणे शहरामध्ये आम्ही तिघेही शेतकरी आहेत. त्यामुळे विषय असा की शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. आज दूध घ्यायला गेलं तर 22 रुपये लिटरने आमच्याकडनं घेतलं जातं आणि गोळी पेंडच 20 रुपये किलो. म्हणजे असे बरेच प्रश्न गावात अनेक शेतकरी प्रश्न. आज दुष्काळ पडलाय, आज ज्या योजना आणतात त्या योजनेमधून आपण 5-6 हजार रुपये देतो, पण त्याच्यामध्ये खताचे रेट काय झाले, कामगारांचे रेट काय झाले, ऊस तोडण्याचे रेट काय झाले, हा सगळ्या मशागतीचे रेट काय, या सगळ्या गोष्टी बघितलं तर शेतकरी अडचणीत आहे, व्यापारी अडचणीत आहे. जीएसटी ज्या पद्धतीने आज चालू जीएसटीचा विषय त्याच्यामध्ये व्यापारी अडचणीत आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे बदल घडले पाहिजे. मग विद्यार्थ्यांचे 83% बेरोजगारी, हा बी विषय महत्वाचा आहे. पर्यावरणाचा विषय आहे आणि अनेक विषयामध्ये आपल्याला भांडण्यासाठी लढण्यासाठी जर 400 पार होणार असतील ते एक आला तर काय फरक पडणार आहे. आणि मग तिथं गेलं तर मालकापुढे काय बोलतच नाही. तिथं मालक बसलेले असतात, मग इथले कोण बोलतच नाही. तर एक बिगर कंपनीतला दुसरा गेला माणूस तर निवडून येईल, आला तर पुण्याचे प्रश्न मांडणार असं मला वाटतंय. यामध्ये महाविकास आघाडीचं विजन काय कळलं नाहीये, त्यामुळं नाही बोललो ना, पर्यावरण बोललो की नाही, सगळं बोललो मी. तेच आता आले तुम्हाला ते विसरलं जर मी प्रश्न नाही. याच्यामध्ये तुमचं म्हणणं असायचं ना की लोकसंख्या वाढेल, घरं वाढतील, माणसं वाढतील आणि स्वाभाविकपणे शेवटी तोच विषय आला ना. हा, तर तोच विषय आला की मुळामध्ये की त्याचाच विचार करून पुढचा विचार करून याच्यावरती काय काय करता येईल म्हणून काय मुद्दे मांडले गेले आम्ही. तर तेच विषय आहेत की थोडस आपल्याला शासन स्तरावरती, मग तो केंद्र सरकारचा असेल, राज्य सरकारचा असेल किंवा तो महापालिका स्तरावरचा असेल, हे शेवटी एकत्रित केले पाहिजेत विषय. आणि एकत्रितपणे जो लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम केलं तर त्याच्यावरती आम्ही काम केलं पाहिजे. रस्त्याचे विषय आहेत, राज्य सरकारच्या नगर विकासा संदर्भातला प्रश्न आहे. म्हणजे शेवटी या शहरातला कुठलाही प्रश्न असला, कुठल्या स्तरावरचा असला तर तो प्राधान्याने सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतो. काम सांगितलं त्यावर ते आता सभेत किंवा इतर ठिकाणी त्या मुद्द्यांवर बोलतील. जे 5 वर्षाचं काम सांगितलं किंवा त्यांचं विजन सांगितलं, तुमच्या दोघांकडे असे कुठले मुद्दे विकासाचे जे तुम्ही विजन सांगितलं त्यांनी करून दाखवलेली लिस्ट वाचली आणि करणाऱ्या लिस्ट वाचली, तुम्ही दोघांचं काय कसं टॅकल करणार? मला वाटतं की मी हे सगळे मुद्दे जे आता तुम्ही विचारला प्रश्न की तुम्ही काय करणार आहे किंवा काय कर, हे सगळं मी बोलून दाखवलं ना आता माझ्या. मला पुणे शहरामध्ये कात्रज हा काय पुणे शहराच्या बाहेरचा भाग नाहीये. त्या कात्रज मध्ये मी प्रत्येक विषयावरती काम केले, वाहतुकीच्या विषयावर केले, आरोग्याच्या विषयावर केलंय, शिक्षणाच्या विषयावरती केलंय, पर्यटनाच्या विषयावरती केलंय, वाहतुकीच्या विषयावरती केलं, सगळ्या विषयावरती मी काम केलंय. त्यामुळे कात्रजच्या विकासाचा पॅटर्न मला हा पुणे शहराच्या विकासाचा पॅटर्न करावा लागेल. मला पाहिजे प्रश्न आहे तुमच्या वैचारिक मागणीबद्दल माझा प्रश्न आहे. तात्या, तुम्ही आताच मनसे सोडून वंचित मध्ये आलेले आहात, तुम्ही मनसे सोडून काँग्रेसमध्ये आलेले आहात, तुम्ही काँग्रेस पक्षाचा चिन्ह, झेंडा किंवा राहुलांचं नाव येणं सहसा टाळता. तर अण्णा, तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही पक्ष कार्यालयावर हल्ला केलेला आहे. अरे बाबा, एका घरात 2 भावंड असली तरी सुद्धा वाद होतात. हे तर कुटुंब होतं आमचं आणि मी 30 वर्ष पक्ष बदललेला नाही. तुमच्या दोघांबद्दलची वैचारिक भूमिका सांगा. 30 वर्ष तर मी माझी विचारधारा पक्ष बदलला नाही. एका घरात 2 भाऊ असले तरी भांड्याला भांडं लागतं बाबा. त्यामुळे त्यातला विषय होता, दुसऱ्याची सगळं जमतं. त्यामुळे त्याच्यावर जाऊ नका. आमच्या घरातल्या भांडणात नका येऊ, आमच्या घरातल्या भांडणात नका येऊ. हा विचार, तुमची दिशा, तुमची पक्षनिष्ठता याच्यावर बोला, आम्ही विचार सांगतो ना. 30 वर्ष मी माझा पक्ष बदलला नाही. 30 वर्ष मी एकाच पक्षात काम करतो, त्याच विचारधारेवरती काम करतो. बोलू द्या ना भाऊला, ऐका ना, आमच्या दोघांचं झालं, भाऊचं ऐका ना जरा. भाऊला तर बोलू द्या. आता एक त्यांचा आवाज का दाबताय? आता एक बोलतो मी, तात्याने पक्ष बदलला, मी बदललाय. पण मोहोळ म्हटलं की मी पक्ष 30 वर्षात बदलला नाही. पण मला जाणीवपूर्वक माहिती आणि मग खात्याने बोलतो की ते बी मनसेमध्ये येता येतात. हा वस्तू
मला बोलू तुम्ही. ते येता जाणं आणि येणं येता येता राहिले त्याचा साक्षीदार थोडासा मी आहे. धन्यवाद. काही संबंध नाही. तुमचं उत्तर नाही. नाही, नाही. यांचं उत्तर नाही दिलं ना. बदललं की म्हणलं की मी बदल. राहुल गांधींचं नाव घेणं काय कोण? करता असं विचारलं त्यांनी. नाही राहुल गांधींचं नाव असं तुम्हाला काय वाटतं? मी राजीव गांधींचं संगणक त्यांनी आणि राहुल हे राहुल- बापट साहेबांचं नाव घेतात पण राहुल गांधींचं घेत नाही. कारण यांनी बापट साहेबांच्या घरावर हल्ला तो केला. आमचा विषय आहे. आमचा काय संबंध नाही. आमच्या घरात नाही काय बघायचं. काय आहे ते बघा. मग राहुल गांधी आमच्या घरातला आम्ही कुठं बोललो फक्त काय बोलले मी नाही बोललो. तात्यांचं उत्तर आहे. बघा मी सुद्धा 25 वर्ष एकनिष्ठ म्हणून माननीय राजसाहेबांच्या पाठीमागे शिवसेनेमध्ये असतात आणि त्याच्यानंतर पुढची 18 वर्ष मनसेमध्ये मी सुद्धा काम केले. माझ्या इकडं पुणे शहरामध्ये जी विचारांची आमचं जे द्वंद्व चालू होतं त्याच्यामध्ये कुठेतरी स्थानिक लेवलला माझे कायम विचार दाबले जात होते आणि शेवटी त्याचा जो भाडका व्हायचा तो 12 मार्चला झाला आणि 12 मार्चला मी पक्ष सोडून मी आता वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेलो आहे. मी परत शून्यापासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं मागचं मी सगळं विसरलोय आणि आता शून्यापासून पुन्हा एकदा मी सुरुवात करतोय. एक शेवटचा एक छोटा हा शेवटचा ना. दंगेकरांची लढत नेहमी स्टँडिंग चेअरमन आणि महापौर अशी व्हायची. सुदैवाने त्यांना नेहमी त्यात साथ मिळत गेली. यावेळी तशी होती. तुमच्या मनात काय भावना आहेत तशा आणि त्यांच्या मनात काय भावना आहेत? म्हणजे माझ्या तुम्हाला दरवेळेस ते महापौरांना जोडले नाही ते बघा ना प्रत्येक निवडणुकीची विशेष वेगळा महापालिका वेगळी पोटनिवडणूक वेगळी देशाची निवडणूक वेगळी. त्यामुळे ह्याचा कुठं संदर्भ लागत नसतात ह्याच्यात काही. असं काही नसतं. शेवटी निवडणूक असते. जो त्याच्या विचारांनी ज्याच्या कामावरती काय केलं काय करणार याच्यावरती करतो. काय अजेंडा आहे काय तत्व आहेत काय विचार आहेत काय मूल्य आहेत याच्यावरती लढत असतो. त्यामुळेच हे मला असं वाटतं की या अशी योगायोग नाही होत असले. मॅनिफेस्टो असतील तर तुम्ही मांडलेले विषय या सगळ्या गोष्टी तसं बघायला पण आदर्शवादी वाटतात. पण इथून बाहेर पडलं की असं होतं की ट्रॅफिक लागतं. मला प्रश्न पडतो पुण्यामध्ये इतके वर्ष झाले काय किंवा रस्त्यांचा इश्यू शहराचा एक कॉम्प्रेहेन्सिव्ह मूळ मुद्दा आहे की अनऑर्गनाइज्ड एक्सपान्शन ऑफ सिटी हा याचा कोर मुद्दा आहे. तिघांमध्ये एक साम्य म्हणजे तिघांनी पालिकेत बरेच वर्ष काम केलं. जे मुद्दे पालिकेच्या स्तरावर सोडवायचे होते बऱ्याच वर्षापासून ते मार्गी लागले नाहीत आणि ते मुद्दे आता आपण लोकसभेला घेतो आणि त्याचं विजन मांडतो. शहराचा जो एक्सपान्शनचा मुद्दा आहे मी थोडेच मुद्दे पालिकेचे मांडले. मी केंद्राचेच मुद्दे मांडले पहिले. मी खूपच कमी मुद्दे मांडले की शेवटी ते पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे आहेत. ती काही बोलणार आम्ही त्याच्यावर स्वाभाविक आहे ते. कमेंट याच्यावरती करा की ज्या पद्धतीने शहराची वाढ व्हायला पाहिजे होती आणि टाउन प्लॅनिंग ऑर्गनाइज करायला हवं होतं पालिका बेसिसवरती होणं अपेक्षित होतं. ते झालं नाही म्हणून आज पुण्यातल्या लोकांना इथे प्रश्न पडलेले आहेत की ट्रॅफिक का वाढलंय मग कनेक्टिव्हिटीचा इश्यू कुठे आणि आता हे मुद्दे आपण लोकसभेला कुठे करतो. नाही मी तर सगळं मी माझं सांगतो. मी तर कबूल केलं की 5 वर्ष आम्ही काम केलं. आम्ही काय केलं ते सांगितलं. पण हे प्रश्न काय ह्या 5 वर्षात नाही झालेले ना. 25, 30, 40 वर्षापूर्वी जे कोणी काम करत असतील XYZ मला राजकीय पण नाही चला त्यांनी दूरदृष्टी नसेल ना म्हणून ते काच प्रश्न निर्माण झाले. हे काय 5 वर्षातले निर्माण झालेले प्रश्न नाहीत. आणि स्वाभाविकपणे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे विषय मांडले पण पाहिजेत बोलले पाहिजे मान्य केले पाहिजेत ना. ते स्वीकारले पण पाहिजेत. त्यामुळे केंद्राचे प्रश्न राज्याचे प्रश्न महापालिकेचे सगळे शेवटी हा पुणेकरांचाच विषय आहे. त्यामुळे याच्यावरती चर्चा होणारच ना स्वाभाविकपणे होणार आणि आम्ही बोललंही पाहिजे. 10 वर्ष भाजप सरकार आहे आणि याच्यामध्ये 10 वर्षामध्ये काय केलं तर काहीच केलेलं दिसत नाही. कारण एवढी मोठी यादी वाचली मी. ही यादी यांना ते काहीच सांगता आलं नाही. कागदावरची यादी 50 वर्ष जे झालं नाही ते 10 वर्षात झाले. विमानतळ का आत्ता झालंय का? रेल्वे आत्ता अहो विमानतळ नवीन होतंय विस्तार झालाय. त्याला कलर मारला म्हणजे विस्तार झाला असं होतंय का? काय झालं एखाद्या गोष्टीचं मेट्रो मला असं पळाली अहो मेट्रो हे म्हणले आम्ही मेट्रो किती केली. लोक आता पुण्यात याच्यातल्या एकाला तरी मान्य होईल का मेट्रो आपण केलेली एकाला तरी मेट्रोचा अरे डिपार्ट काय? काँग्रेसने केला. अरे कसली दिल्लीमध्ये काय? कसली काय तर तसलीच केली आणि आता त्यात मेट्रो तर रील करत फिरताना ती मोदीने केली. नाही रील कोण केलं? रील तुम्हीच करता. रील चौकात रील करताय तुम्ही. हो म्हणजे काय? मला वाटतं की मला माझ्या शहरामध्ये असा कलगीतुरा करायचा नाही. मला माझं शहर विकासाच्या मार्गावरती न्यायचंय आणि मी विकासाच्या विषयावरती बोलेन आणि मी नुसत्या गप्पा मारणार नाही. मला वाटतं की मी मनसेमध्ये असताना मान्य राजसाहेबांनी जी विकासाची ब्लूप्रिंट मांडली ती ब्लूप्रिंट मी माझ्या प्रभागामध्ये 15 वर्ष
नगरसेवक म्हणून काम करत असताना सातत्याने ती राबवलेली आहे आणि तीच ब्लूप्रिंट मला पुणे शहरात राबवायची. एकच घ्या आता, एकच घ्या हो. ऐका ना, जरा टोमणे बाजूला ठेवू. एक दोन महत्वाचे मुद्दे शहराच्या दृष्टीने, की एक जो नदी सुधार किंवा नदी सुशोभीकरणाचा जो विषय आहे, तर जो आरोप होतोय सातत्याने की याच्यामुळे नदीची पाणी धारण क्षमता जी आहे ती कमी होतीये, तर ती खरंच तशी होतीये का? तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे काय दावा कराल की हा प्रकल्प झाल्यानंतर जे काही पाणी आहे ते तेवढ्याच क्षमतेने वाहून जाईल? मी पहिलं बोलतो कारण ह्या विषयावरती आंदोलन मी केलेले आहे, बाकीचं कोणत्या नदी पात्रात उतरलं. ठीक आहे, मला अण्णांना प्रश्न आहे, तुम्ही बोला त्याच्यावर. बोला ना. मुळामध्ये मला असं वाटतं त्याच्यानंतर की हा जो बालभारती पौड ते रस्ता बोलतो. विषय, तर आत्ताच एक अहवाल सबमिट झाला, तर तो रस्ता दोन्ही विषयावर मी बोलतो. एक तर मुळामध्ये नदी सुधार प्रकल्प जो आहे रिव्हरफ्रंटचा, याच्यामध्ये एनजीटी असेल, हायकोर्टात विषय असेल, सगळीकडे टेक्निकली तो सगळा साऊंड आहे, सगळीकडनं तो विषय क्लिअर होऊन आलेला आहे. आता त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की मला आंदोलन किंवा मला काही त्याच्यात माझा आक्षेप आहे तो कायदेशीर मार्गाने करावा ना, माझं म्हणणं काही अडचण नाही, पण तो टेक्निकली सगळ्या गोष्टीवरती तो क्लिअर होऊन आलेला आहे. तो कोर्टात क्लिअर झालाय, तो एनजीटी मध्ये क्लिअर झालाय. मला डोळ्याला काय दिसतं याच्यापेक्षा त्याच्यातल्या टेक्निकली बाबी काय आहेत हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं बारीक झालं तर तसं नाही. मला असं वाटतं की शेवटी टेक्निकली सगळ्या प्लॅटफॉर्मवरती ते क्लिअरन्स मिळत आलाय आणि म्हणून ते काम सुरू झालं. काम थांबलं का? कुठं स्टे आहे का? म्हणजे कायदेशीर किंवा टेक्निकली त्याच्यात कुठेही अडचण नाही. एक दुसरं पौडबाटा बालभारती रस्ता मी पहिल्यांदाही क्लिअर केलं, आजही क्लिअर केलं. ज्या वेळेला त्या नागरिकांनी, पर्यावरण प्रेमींनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, ज्या वेळेला टेकडी पाहायला मी स्वतः आणि आमचे आमदार सिद्धार्थ शिवाय मी दोघे गेलो, त्यानंतर महानगरपालिकेला, प्रशासनाला एकही शब्दाची आम्ही सूचना दिली नाही की काम चालू करा. का? शेवटी या शहराचा जर विकास करायचाय, हे शहर जर पुढे न्यायचंय, तर पर्यावरण आणि विकास याचा समतोल ठेवला पाहिजे. शेवटी दोन्ही एकात हात घालून काम केलं पाहिजे. टोकाचा पर्यावरणवाद आणि टोकाचं अगदी विकासाचे विजन, ह्या दोन्ही गोष्टी नाही चालणार. त्यामुळे पर्यावरण आणि विकास हे एकात हात घालून केला पाहिजे. त्यामुळे आजही बालभारती बोटबाट्या रस्त्याच्या संदर्भात आमच्यातलं कोणीही त्या विषयात सकारात्मक नाही. कोणी आम्ही त्या विषयाला आज काम सुरू करा असं म्हटलेलं नाही. शेवटी लोकांचं काम हे लोकांबरोबर राहून करू, लोकांना जे वाटेल ते करू, एवढंच मला याच्यामध्ये सांगायचं. मला वाटतं की जसं की आता अण्णांनी सांगितलं की कायदेशीर दृष्ट्या सगळे परवानगी घेऊन नदी सुधार प्रकल्प चालू आहे, तर मग ज्या 6,500 झाडांच्या कत्तलीचं फरमान काढण्यात आलं होतं या महानगरपालिकेकडनं, मग ते एनजीटीने का थांबवलं? एकही झाडाची फांदी तोडू नये असं का त्या ठिकाणी आदेश करण्यात आला? मला वाटतं की माझे आज सुद्धा जे लोक हा आरएफडी प्रकल्प राबवतात त्यांना माझं आज जाहीर आव्हान आहे की उद्या आपण नदीपात्रामध्ये जाऊ. नदीपात्राचा जो डीपीआर आहे त्या नदीपात्रामध्ये जी नदी ज्या ठिकाणी आपण हा प्रकल्प राबवतोय, नाईक बेटाच्या पुढच्या बाजूला, त्या ठिकाणी आपण टेप घेऊन उतरावं. कारण टेप घेऊन मला वाटतं की आपण नुसतं बंडगारण्याच्या बांधाऱ्यावरती जरी उभं राहिलो ना, तर त्या ठिकाणी आपण स्केल लावला तर आपल्या जागेवरती कळेल की हे नदीपात्र पूर्वी किती होतं आणि आता ते खोलीकरण न करता त्याच्यामध्ये जे भिंती बांधण्यात आल्या, ज्या नदीपात्रामध्ये राडारोडा टाकला, जिकडे रस्ते झाले, ते कशा प्रकारे बदल. मी मगाशी सांगितलं की आपलं नशीब पुणेकरांचं चांगलं आहे की 2019 प्रमाणे मागच्या वर्षी पाऊस झाला नाही. हा ज्या दिवशी पाऊस होईल, हा संपूर्ण नदी सुधार प्रकल्प जो एक देखणं स्वरूप त्याला दाखवलं जात आहे, ते देखणं तुम्हाला सगळं उजनी धरणात गेलेलं दिसेल पुढे भविष्यामध्ये. आणि आता सुद्धा आत्ताच्या घडीला मला वाटतं की इथून उठावं आणि जो प्रकल्पावरती आता शेकडो कोटी रुपयांची बजेट बिलं काढण्यात आली, त्या ठिकाणी जाऊन तो जो काही नदी सुधार प्रकल्पाचं एक सुंदर चित्र गेल्या वर्षभर 1.5-2 वर्षामध्ये आपल्या समोर दाखवण्यात आलं होतं, त्याची आजचे वास्तव स्वरूप काय आहे. म्हणजे आपण नुसते प्रकल्प शहरामध्ये आणतोय, परंतु ते प्रकल्प नुसते फक्त उद्घाटनापुरते आणि कॅमेऱ्यामध्ये दाखवण्यापुरते किंवा बॅनरवरती फोटो लावण्यापुरते ते नसले पाहिजे. तर त्या प्रकल्प राबवत असताना जे एनजीओ या शहरामध्ये आहेत, त्या शहरामधल्या एनजीओच्या समोर जाण्यासाठी आपण का घाबरताय? त्या एनजीओच्या समोर एकदा जावा ना. नदी सुधार प्रकल्पाच्या बाबतीमध्ये 100+ एनजीओ या पुणे शहरामध्ये आहेत. आजपर्यंत त्यांचे म्हणणं का आपण ऐकून घेतलं नाही? का आयुक्तांनी त्यांना एकदा सुद्धा, आयुक्त एनजीओनी एखाद्या नदी सुधार प्रकल्पातला एखादा एनजीओ आयुक्ताकडे गेला की का आयुक्त त्यांचं कार्ड सुद्धा हातात घेत नाही? मला वाटतं की त्यांना सुद्धा अधिकार आहे, ते सुद्धा या शहरामधले नागरिक आहेत. मग त्यांचं
भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांची 100 नगरसेवकांचं पाशवी बहुमत या महानगरपालिकेमध्ये होतं. जसं अण्णा आता बोलले की बालभारतीच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणच्या लोकांसोबत आहोत, तर मग नदी पात्राच्या बाबतीमध्ये दुसरी भूमिका का? दोन्ही विषय वेगळे आहेत म्हणून. आता तुमच्या आधीचे जे नेते होते म्हणजे त्यांनी ते मूळ चित्र तयार केलं त्या चित्रकारांनी, म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नदी सुधारचं मूळ चित्र तयार केलं होतं. म्हणजे साबरमतीच्या साबरमती नाही, त्यांनी गोदा पार्कच्या विषयावरती केलं होतं. साबरमती मी जाऊन पाहिले साहेब, साबरमती मित्र साहेब, मी 2 वेळा गेलो साबरमतीला आणि मी साबरमती पाहिली. साबरमतीमध्ये ज्या पद्धतीने खोलीकरण झालं, इकडं एक गंभीर सुद्धा गाळ त्यातनं बाहेर काढणार, बाहेरचा गाळ हा नदी पात्रामध्ये आणून टाकलेला आहे. त्यामुळे साबरमती खोल केलेली, मी स्वतः 2 वेळा साबरमतीला भेट दिलेली आहे. त्यामुळे साबरमतीचा प्रकल्प जो ज्या पद्धतीने गुजरातमध्ये राबवला गेला, मला वाटतं मग त्याच पद्धतीने इथं का नाही राबवला गेला. आणि रवी भाऊ, तुम्ही आता उल्लेख केला की अण्णा तुमच्याकडे मनसेमध्ये त्यावेळी येता राहिले, तुम्ही पण काहीतरी भाजपमध्ये जात आता मागे परत सार्वजनिक वाहतूक सदैव करण्याच्या एक प्रश्न होते ना, आता विकासाचे ऐवजी राजकीय चालू झाले. नदी प्रकल्पावर जे तात्या बोलले, जे मुळे बोलले, तर नदी प्रकल्पावर मी म्हणजे सत्य जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नदी प्रकल्पामध्ये आत्ता जा. नदी म्हणतात ज्याला त्याला गटार म्हणता येईल. विषय असा की STP प्लॅन सगळे बंद आहेत बऱ्यापैकी. आज नदीमध्ये जी परिस्थिती काय, नदी प्रकल्प आपण कागदावर आणि पैशावर टेंडर प्रक्रियेवर बोलतोय. नदी प्रकल्प हा विषय एकदम प्रचंड जे कागदावर बोलतोय त्या पद्धतीने नाही. आज ज्या पद्धतीने नदीच्या परिसरात राहणारी लोक असतील, नदी बघायला जाणारी लोक असतील, आज सगळी गाठार त्यामध्ये वाहते आणि इतकं प्रचंड त्याच्यामध्ये सुशोभीकरण चाललंय. हा पैसा सगळा वाया जाईल आणि ह्याच्यामध्ये मला माझ्यासारख्याला वाटत नाही की ह्या प्रकल्पामध्ये पुणेकरांना किंवा ह्या पैशाचा फायदा जे जनतेच्या करातून खर्च होणार आहे हा प्रकल्प पूर्ण होईल असं मला वाटत नाही. 24/7ची आम्ही योजना आणली, ते अजून जमिनीतच चालले. गेली 7-8 वर्ष त्याचा प्रकल्प तयार झालाय. फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प चालू झाला, पण अजूनही 24/7चं पाणी काय मिळालेलं नाही. पाणीच नाही तर नळात कुठं नाही ना, अशी परिस्थिती आहे. आणि फक्त पुणेकरांना मीटर आलेत आणि त्या मीटरमधनं फक्त पुणेकरांनी पैसे भरून घ्यायचे, एवढाच विषय. 2च मुद्दे क्लिअर करतो. एक तर आता उल्लेख असा झाला की नदीमध्ये सगळं घाण पाणी चालू आहे आणि कुठलाही प्रकल्प चालू नाही. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी हे सांगेन की रिव्हरफ्रंटचा प्रोजेक्ट म्हणजे नदी सुधार प्रकल्प आणि नदी पुनर्जीवन प्रकल्प असे 2 प्रकल्प आता एका वेळेला चालू आहेत. नदीमध्ये येणारं अशुद्ध पाणी याच्यामध्ये आणि ते जे काही पाणी येते ते पाणी थांबवणं, याच्यासाठीच्या 18 STP आणि काहीतरी साधारणतः 200 का 300 किलोमीटरची साधारणतः ट्रंक लाईन, मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे. ते काम चालू आहे आता. आज तुम्हाला माहिती आहे ते काम चालू झालं म्हणजे एका वेळेला नदीत अशुद्ध पाणी जाणार नाही आणि दुसऱ्या वेळेला नदी काठ सुंदर होते. हे दोन्ही प्रोजेक्ट एका वेळेला चालू आहेत आता. दुसरं 24/7चं मी तुम्हाला सांगतो, 82 टाक्यांपैकी जवळपास 60 ते 65 टाक्या बांधून पूर्ण झाल्या. 1800 किलोमीटरच्या ज्या पाण्याच्या लाईन टाकायच्या होत्या त्यातल्या जवळपास 1200-1300 किलोमीटर पाण्याच्या लाईन टाकून झाल्या. याच्यामध्ये आपण निश्चितपणे पुण्यातल्या भविष्याच्या पाण्याचा विचार, आता मी म्हणलं तसं की अनेक ठिकाणी लोक विचारतात. मी आपल्याला सांगतो, आज आपण 18 TMC पाणी उचलतो, बरोबर. आज 18 TMC पाणी उचलतो, पण त्याच्यामध्ये जवळजवळ 35 ते 40% हे पाणी वाया जातं. चोरी, गळती या सगळ्या माध्यमातून आज 40, 50 वर्षापूर्वीच्या पाण्याच्या लाईन टाकल्या. ज्या वेळेला हे 100% पाण्याची लाईन आपलं 24, आता एका झोनला तर चालूही झालं, बालेवाडीला तर चालूही झालं आपला 24/7चा एक झोन. असे टप्प्याटप्प्याने झोन चालू होतील. जसं मेट्रोचं हे म्हणाले तसं चालू हळूहळू होती. देशातली नाही जगातली कुठलीच मेट्रो या टोकापासून त्या टोकापर्यंत एकदा नाही चालू होती, टप्प्याटप्प्यानेच चालू होतात. त्या टप्प्याटप्प्यानेच त्याचं उद्घाटन होतं का, तर कामही तसंच होत असतं. 24/7चं काम ज्या दिवशी पूर्ण होईल, मी तुम्हाला सांगतो खात्रीनं 18 TMC पाणी आपण उचलतो, त्यातलं 3 ते 4 TMC पाणी आपलं वाचणार आहे. का, तर एक तर पाण्याची गळती थांबेल, त्यानंतर दुसरं पाणी मीटर बसवल्यामुळे माणसं जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी वापरतील, तिसरं पाण्याची साठवणूक होणार नाही, पाणी 24 तास मिळणार आहे म्हणून. त्यामुळे माझा दावा असा आहे की पुढचे 20-25 वर्ष तरी आपल्याला, आणि आपण तोपर्यंत काही गप्प थोडीच बसणार आहे. जसं प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी विचार आहे, तात्याच्या मनात धरणाचा विचार आला असेल तर माझ्या मनात मुळशीतनं पाणी आणण्याचा विचार आहेच ना, मुळशी धरणातनं. त्यामुळे मला असं वाटतं की 3 ते 4 TMC पाणी आपलं वाचणार आहे आणि हे 3 ते 4 TMC पाणी आपलं या 24/7ची योजना 70-75% काम आता पूर्ण झाले.
याची माहिती सगळ्यांनी घेऊ शकता, आपल्याला माहिती असेल. तेव्हा मला असं वाटतं 20% 25% अजून काम राहिले, ते पूर्ण आल्यानंतर त्या 18 TMC मध्ये आपलं पाणी वाचणार आहे, जे पुढच्या 15-20 वर्षासाठी आपल्याला उपयोगात येणार एवढंच. आता धन्यवाद. थोडं पुढे जाऊ द्या आम्हाला. माझा एक प्रश्न राहिला माझा या जोडूनच होता प्रश्न. दंगेकर म्हणाले की हा विषय होणारच एवढं सगळं झालं. चला, नदी सुधार होणारच नाही असं म्हणाला, 24/7 होणारच नाही असं म्हणाला. तुम्ही खासदार झाल्यावर पण ते नाही करणार. तुम्ही बोललाच का? तुम्हाला प्रश्न विचारला सांगितलं ना हो, मी तुम्ही. पत्रकार आहे. बघा, ज्या पद्धतीने कामकाज चाललं आता त्याच्यावर मी बोलतोय, ते करण्यासाठी बदल हवा आणि तो तुम्ही बदलल्याशिवाय विजन सांगितलं नाही नाही, ना, नाही, त्याच्यात ते विजन करणार नाही का? मग नदी विजन सुधार तुम्हाला करणार सांगतो, नाही, 24/7 24/7 जर करायचं असेल तर आपल्याला पहिली गोष्ट पुणे शहराच्या डोक्यावर 28 TMC पाणी जमा होतं आणि 28 TMC पाणी डोक्यावर जमा होत नाही धरणाच्या साखळीमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना पाणी द्यायचा हा आपला करार आहे. आणि ह्या करारामध्ये आपल्याला 18 TMC पाणी पुरत नाही. आज 22 TMC पाणी आपण पुण्यातनं घेतोय आणि पुण्याची लोकसंख्या बघितली असेल तर 70 लाखापेक्षा जास्त, पण ते 28 TMC बी पाणी प्यायला पुरणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये हे 24/7 जे मॉडेल आणले ह्याच्यामध्ये काही भागामध्ये आपण मीटर बसवणार नाही अशी त्याच्यामध्ये नियम अटी टाकलेले आहेत आणि मग तो समतोल साधला गेला जाणार नाही. आत्ताचा जो प्रकार त्याच्यात दुरुस्ती काही दिवसांनी करावी लागते, कारण आपण काय पट्ट्यामध्ये मीटरच लावणार नाही. आणि मग अशा पद्धतीने जर एखादा विषय समतोल जर राखला तर तो रन होऊ शकतो असं माझं मत आहे. आणि आज नदीमध्ये जर तुम्हाला ज्या पद्धतीने STP तर चालू नाहीयेत, STP चालू करण्याकरता मग त्याच्यामध्ये STP चालू झाल्या पाहिजेत. पाणी त्याच्यामध्ये नदी जर सुधार योजना असेल तर नदीत पाणी पाहिजे. आणि जे आता अगोदर आपण काम करतोय आणि नंतर हे सगळी दुरुस्त होणार आहे का नाही हा महत्वाचा भाग. हे करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, पण आता ज्या मॉडेल ज्या पद्धतीने चालू आहे ते चुकीचं आहे.